नमस्कार, मी प्रकाश वैद्य. कमी कार्बन अर्थव्यवस्थेत ऊर्जा संक्रमण ह्या विषयावर मी आज बोलणार आहे. सर्वप्रथम मला सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेचे खूप खूप आभार. मी आता माझ्या व्याख्यानाला सुरुवात करत आहे. आपण ह्या चित्रापासून सुरुवात करूया. ह्यात एक झाड दाखवण्यात आलंय ज्याला मी केमिस्ट्रीची उपमा दिलेली आहे. तर आपण या झाडात काय काय बघतोय? झाडाच्या मुळांपाशी कच्चा माल अर्थात रॉ मटेरियल्स असं दाखवण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे जे जे काही बनतं, औद्योगिक कारखान्यात जे जे काही बनतं, उदाहरणार्थ रसायन, खत, औषधं, ती या कच्च्या मालापासून बनतात. आता हा कोणता कच्चा माल आहे? तर हे आहे क्रूड ऑइल अर्थात खनिज तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, बायोमास, खडक, मीठ, सल्फर, हवा आणि पाणी. या 10 गोष्टींपासून जे जे काही बनवता येईल ते आपण आता पुढे बघूया. थोडं आपण वर गेलो तर त्यात फ्युएल्स किंवा इंधन असं लिहिलेलं आढळतं. उदाहरणं आहेत एलपीजी जे आपण स्वयंपाकघरात वापरतो, गॅसोलिन अथवा पेट्रोल, डिझेल, केरोसिन इत्यादी. आणखी थोडं वर गेलो तर झाडाच्या खोडात बेस केमिकल्स असं लिहिलेलं आहे. आता बेस केमिकल्स म्हणजे काय? तर ह्या पुढे जे जे काही तयार होतं ते ह्यावर आधारित असतं, म्हणून नाव बेस केमिकल्स. तर कोणते बेस केमिकल्स आहेत? उदाहरण आहेत इथिलीन, प्रोपिलिन, ब्युटिलिन, बेन्झिन, सिन गॅस, अमोनिया, मिथेनॉल, सल्फ्युरिक ऍसिड आणि क्लोरीन. आपण पुढे शाखांकडे गेलो की आपल्याला इंटरमिजिएट्स असं लिहिलेलं आढळतं, मध्यस्थ रसायने. आता अशी 300 प्रकारचे इंटरमिजिएट्स आहेत आणि काही महत्वाची उदाहरणं म्हणजे ऍसिटिक ऍसिड, युरिया, फॉर्माल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड, टरथॅलिक ऍसिड. आणि अगदी शेवटी आपण पाहिलं तर ग्राहक उत्पादनं असं लिहिलेलं आहे, कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. सर्वसाधारणपणे 30,000 ग्राहक उत्पादने आहेत. स्पेशालिटी केमिकल्स असं यांना म्हटलं जातं. या उलट इंटरमिजिएट्स, बेस केमिकल्स यांना बल्क केमिकल्स असं म्हटलं जातं. तर आता ही ग्राहक उत्पादने कुठली? तर प्लास्टिक, सॉल्व्हंट्स, डिटर्जंट्स, फार्मास्युटिकल्स, इन्सेक्टिसाइड्स इत्यादी इत्यादी. तर आपण आता रॉ मटेरियल्स कडे वळूया. तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा याबद्दल आपण प्रथम बोलू. इथे आपण बघतोय तेल आणि नैसर्गिक वायू ही 2 पारंपरिक संसाधनं आहेत. डाव्या बाजूला ऑइल वेल अर्थात तेलाची विहीर दाखवण्यात आलेली आहे. आता या विहिरीत आपल्याला काय आढळतं? तर या विहिरीत आपल्याला क्रूड ऑइल किंवा खनिज तेल आढळतं. थोड्या प्रमाणात पाणी असतं आणि काही गॅस सुद्धा अवेलेबल असतो. तर गॅस म्हणजे नैसर्गिक वायू. ह्या पाण्यात काय असतं? तर या पाण्यात थोडंसं तेल असतं. ह्याशिवाय वाळू, गाळ आणि चिखल असतं. त्या पाण्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जाते. आता हे जे खनिज तेल असतं हे फार चिकट असतं. हे जसंच्या तसं वापरता येत नाही. या उलट ह्याला आपण काही व्यावसायिक उत्पादनात रूपांतरित केलं तर खूप फायदा होतो. आता हेच बघा, या तेलापासून आपण काय काय करू शकतो? गॅसोलिन अथवा पेट्रोल, केरोसिन, डिझेल, लुब्रिकंट्स, फ्युएल ऑइल ह्या सगळ्या गोष्टी आपण या तेलापासून तयार करू शकतो. आता गॅस म्हणजे काय? तर C1 to C4 हायड्रोकार्बन्स म्हणजे नॅचरल गॅस. आता मुख्यत्वे ह्यात मिथेन असतं आणि काही प्रमाणात इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन सुद्धा असतं. हा गॅस अशुद्ध असतो. ह्यात CO2 अर्थात कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, पाणी इत्यादी इत्यादी असतं. आता हा गॅस अनेक प्रकारात विकला जातो शुद्धीकरणानंतर. उदाहरणार्थ CNG, LNG वगैरे वगैरे. उजव्या बाजूला मी एक गॅसची विहीर दाखवली. अगदी चित्र सारखं आहे, फक्त फरक एवढाच आहे की गॅसच्या विहिरीत गॅस जास्त असतो, नैसर्गिक वायू जास्त असतो, तुलनेने तेल हे कमी असतं आणि सगळ्यात खाली पूर्वीप्रमाणे पाणी असतं. आता हा गॅस मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ह्याचा उष्मांक मूल्य अर्थात कॅलोरिफिक व्हॅल्यू खूप जास्त आहे, उच्च आहे आणि त्यामुळे या गॅसला मागणी आहे. आता ही कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त का आहे? तर ती मिथेनमुळे आहे. या गॅसमध्ये सर्वसाधारणपणे 90% मिथेन असतो. तर आपण पुढे बघूयात की ह्या ऑइल आणि ह्या गॅसचं काय करतात. आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या देशात दुर्दैवाने तेल
आणि नैसर्गिक वायू यांची कमतरता आहे. आपल्या मागणीच्या 86% तेल आणि वायू आपण आयात करतो. आता आयात केल्याने काय होतं, तर आपण इतरांवर निर्भर आहोत. इतर देशांवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. दुसरी गोष्ट, ही काही अक्षय ऊर्जा नाही, म्हणजे जसं जसं आपण हे वापरत जाऊ तसं तसं हे संपतंय आणि हे तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. तिसरं प्रदूषण होतं. जेव्हा आपण तेल किंवा वायू वापरतो तेव्हा कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं आणि त्यामुळे उष्णता वाढते. जागतिक हवामान बदल जे आहे ते ह्यामुळेच होतं. तर आता काय करता येईल, एक सांगू इच्छितो. आज तेलाची अमेरिकन डॉलर प्रति बॅरल, समजा ही किंमत $10, खूप गोष्टी घडतो, वाढतं. $10 किंमत वाढली समजा प्रति बॅरल, तर आपल्यावर $15 बिलियन चा बोजा वाढतो आणि हे आपल्या जीडीपीच्या 0.5% इतका आहे. तर थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की ऑइल अँड गॅसला मागणी पुष्कळ आहे, परंतु त्याला पर्याय शोधण्याची गरज आहे. आता मी तुम्हाला सांगू तेलाचं काय होतं. हे जे क्रूड ऑइल आहे त्या तेलाला एखाद्या भट्टीत तापवण्यात येतं. साधारण 350 डिग्री तापमान आलं की त्याला एका डिस्टिलेशन युनिटमध्ये पाठवण्यात येतं. आता डिस्टिलेशन मध्ये काय होतं, बॉइलिंग पॉइंटच्या आधारावर आपण वेगवेगळे प्रॉडक्ट इथे तयार करू शकतो. आता अनेक उत्पादनांची इथे नावं लिहिलेली आहेत. उदाहरणार्थ LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जो आपण आपल्या स्वयंपाकघरात वापरतो. नॅफ्था म्हणजे काय, तर C5 पासून C9 पर्यंत जे हायड्रोकार्बन्स आहेत त्यांना नॅफ्था असं म्हणतात. या नॅफ्थापासून आपण पेट्रोकेमिकल्स बनवू शकतो. या नॅफ्थापासून आपण पेट्रोल सुद्धा बनवू शकतो. सर्वसाधारणपणे 33% पेट्रोल या नॅफ्थापासून बनतं. याशिवाय आपण केरोसिन तयार करू शकतो, आपण डिझेल मिळवू शकतो, आपण गॅस ऑइल मिळवू शकतो. आता ही जी पहिली डिस्टिलेशन कॉलम आहे त्यात वातावरणाचा दाब हा 1 बार असतो किंवा 1 ऍटमॉस्फिअर असतो. ह्याच्यानंतर जे खाली आपल्याला मिळतं, जे खाली राहतं, ते दुसऱ्या डिस्टिलेशन कॉलम मध्ये सोडण्यात येतं. इथे पोकळी निर्माण करण्यात येते आणि इथून जे उत्पादन मिळतं त्याला व्हॅक्यूम गॅस ऑइल असं म्हणतात. इथून आपल्याला अधिक गॅसोलिन, डिझेल किंवा ओलेफिन्स मिळू शकतात. आणि शेवटी जे खाली राहतं व्हॅक्यूम रेसिड असं म्हणतात त्याला, त्यापासून पण आपल्याला पेट कोक सह इतर अनेक उत्पादने मिळू शकतात. तर अशा रीतीने या तेलावर प्रक्रिया करून आपण अनेक गोष्टी मिळवू शकतो. आता हे जे मी आता बोललो हेच मी एका चित्राद्वारे दाखवू इच्छितो. हे जे खनिज तेल आहे त्यात मीठ असतं, ते मीठ काढून घेण्यात येतं आणि ते खनिज तेल पुढे आपण ह्या ऍटमॉस्फिअरिक डिस्टिलेशन कॉलम मध्ये सोडतो. सगळ्यात वर काय मिळतं, तर ज्याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी ते सगळ्यात वर मिळतं. तर पहिले आपल्याला मिळतो LPG, जो विकला जातो सिलेंडर मध्ये. त्यानंतर आपल्याला मिळतो नॅफ्था. आता असं आहे की या तेलात असतं सल्फर. ते सल्फर आपण समजा काढलं नाही तर ते सल्फर थेट पेट्रोल आणि डिझेल आणि केरोसिन मध्ये जातं. आता त्यामुळे काय होतं, तर ऍसिड रेन होऊ शकतो, कारण NOx हे एक घातक पोल्युटंट आहे. त्यामुळे ते सल्फर काढण्याची गरज आहे. तर तो सल्फर कसा काढतात, तो सल्फर H2S काढतात. ह्या प्रक्रियेला हायड्रो ट्रीटमेंट अथवा हायड्रो डिसल्फरायझेशन असं म्हणतात. इथून पुढे नॅफ्था विभागण्यात येतो. काही नॅफ्था हा आयसोमरायझेशन प्रक्रियेसाठी पाठवण्यात येतो आणि आपल्याला उच्च दर्जाचं गॅसोलिन मिळतं. काही नॅफ्था हा रिफॉर्मिंग प्रक्रियेत पाठवण्यात येतो आणि पुन्हा एकदा आपल्याला अधिक पेट्रोल मिळतं. त्यानंतर जे खाली येतं त्यापासून आपण केरोसिन आणि डिझेल ही उत्पादनं तयार करू शकतो. पूर्वीप्रमाणे इथे सुद्धा सल्फर हे काढण्यात येतं. तुम्ही भारत स्टेज 1, 2, 3, 6 पर्यंत ऐकलं असेल. आज आपल्याला उच्चतम प्रतीचं डिझेल आणि पेट्रोल मिळतं. 5 ppm असलेलं सल्फर असलेलं पेट्रोल आणि डिझेल आज आपण पेट्रोल पंपावर जाऊन विकत घेतो. तर इतकं म्हणजे
की हे सल्फर अतिशय, आता हे जे खाली मिळतं ते दुसऱ्या कॉलम मध्ये पाठवून त्यातून व्हॅक्युम गॅस ऑइल आपल्याला मिळू शकतो. समजा आपल्याला ओलेफिन्स आणि गॅसोलिनची गरज असेल तर आपण फ्लुइड कॅटॅलिटिक क्रॅकिंग करतो. 50% गॅसोलिन ह्या FCC प्रोसेस मधून तयार करण्यात येते. समजा आपल्याला डिझेलची जास्त गरज आहे तर हेच व्हॅक्युम गॅस ऑइल आपण हायड्रो क्रॅकिंग साठी पाठवू शकतो, जिथे आपल्याला जास्त डिझेल मिळतं. सगळ्यात खाली आपल्याला ऍस्फाल्ट आणि पेटकोक आणि लुब्रिकंट्स मिळतात. तर अशा रीतीने या ऑइल पासून आपण अनेक हा जो नॅफ्था आहे यातला काही प्रमाणात आपण हे एका पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सला पाठवतो. एखाद्या रिफायनरीच्या शेजारी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स हमखास असतं का, तर पेट्रोकेमिकल्स पासून प्रचंड नफा होतो. तर हा नॅफ्था पेट्रोकेमिकल्स मध्ये कसं रूपांतरित होतो त्याचं आपण आता बघूया. हा नॅफ्था जो आलाय त्याला क्रॅकिंग प्रक्रियेने आपण ओलेफिन्स आणि अरोमॅटिक्स तयार करू शकतो. तर ओलेफिन्स म्हणजे काय, तर इथिलीन, प्रोपिलीन, ब्युटाडाईन वगैरे वगैरे. याशिवाय अरोमॅटिक्स मिळतात. अरोमॅटिक्स म्हणजे बेन्झीन, टोल्युइन, झायलिन इत्यादी. आता ह्याला बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हणतात. ह्याला प्रचंड मागणी आहे, कारण ह्यातून जे तयार होतं त्यातून ग्राहक उत्पादने मोठ्या प्रमाणात बनवण्यात येतात. आता इथिलीन पासून पॉलिइथिलीन बनतं, प्रोपिलीन पासून उदाहरणार्थ पॉलिप्रोपिलीन बनतं, ब्युटाडाईन पासून स्टायरीन ब्युटाडाईन रबर तयार होतं. याशिवाय बेन्झीन पासून फिनॉल, फिनॉल पासून अनेक गोष्टी तयार करण्यात येतात. तसंच झायलिन पासून डायमिथाइल टरफॅलेट, पॉलिएस्टर वगैरे वगैरे तयार होतं. ही झाली ग्राहक उत्पादने आणि हे झाले बिल्डिंग ब्लॉक्स आणि हे झाले इंटरमिजिएट्स अँड डाऊनस्ट्रीम प्रोडक्ट्स. तर अशा रीतीने पेट्रोकेमिकल्स तयार करण्यात येतात आणि ह्या पेट्रोकेमिकल्स मध्ये प्रचंड नफा आहे आणि म्हणून रिफायनरीच्या शेजारी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स ही हमखास असते. आता आपण नैसर्गिक वायूकडे वळूया. नैसर्गिक वायू म्हणजे काय, तर 50 ते 96% मिथेन, 5 ते 15% इथेन, 3 ते 10% प्रोपेन, थोड्याफार प्रमाणात ब्युटेन आणि C5+, आणि तो अशुद्ध असतो कारण त्यात हायड्रोजन सल्फाईड, कार्बन डायऑक्साईड, पाणी, नायट्रोजन, हिलियम इत्यादी इत्यादी असतं. तर आता नैसर्गिक वायूला मागणी का आहे, तर या मिथेनमुळे मागणी आहे. या मिथेनची कॅलॉरिफिक व्हॅल्यू उच्च आहे आणि म्हणून नैसर्गिक वायूला पुष्कळ मागणी. आणि तुलनेने वायू हा तेलापेक्षा कमी प्रदूषण करतो. आता हे बघा, ह्यातल्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी उपयोग आहे. मिथेन कुठे वापरतात, तर मिथेन वीज निर्मितीसाठी वापरतात, युरिया तयार करण्यासाठी वापरतात, CNG तयार करण्यासाठी वापरतात, पेट्रोकेमिकल्स तयार करण्यासाठी वापरतात, उदाहरणार्थ मिथेनॉल. इथेन, इथेन पासून आपण इथिलीन मिळवू शकतो. इथिलीन हा पेट्रोकेमिकल्स मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे. प्रोपेन आणि ब्युटेन यांचं मिश्रण केलं तर आपण LPG विकू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत आणि हे जे त्याच्यापेक्षा जे जास्त कार्बन ऍटम असलेले जे आहेत ही मंडळी, उदाहरणार्थ ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, यांना आपण एखाद्या रिफायनरीत पाठवू शकतो. अशा रीतीने प्रत्येक गोष्टीवर प्रक्रिया होऊन त्यातून काहीतरी आपल्याला मिळू शकतं. आता नैसर्गिक वायू मी म्हटलं त्याप्रमाणे अशुद्ध असतो, शुद्धीकरण करावं लागतं. तर ते कसं, तर त्या नैसर्गिक वायूतून सर्वप्रथम आपण कंडेन्सेट वेगळा करतो, उदाहरणार्थ C2, C3, C5+ वगैरे वगैरे. त्यानंतर त्यातनं पाणी काढून घेण्यात येतं, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड वेगळं करण्यात येतं. त्या हायड्रोजन सल्फाईड पासून सल्फर निर्माण होतो. हा सल्फर सल्फ्युरिक ऍसिड साठी पाठवण्यात येतो. त्यानंतर पुन्हा एकदा पाणी काढण्यात येतं, हायड्रोकार्बन्स वेगळे करण्यात येतात आणि तो गॅस पुढे जातो. तर अशा रीतीने नैसर्गिक वायूला शुद्ध करता येतं. आता हा गॅस पाईपलाईन मधून पूर्ण देशात पाठवू शकतो आपण. तर अशा रीतीने आपण आतापर्यंत पाहिलंय तेल आणि नैसर्गिक वायू. आता आपण कोळशाबद्दल बोलूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोळसा कसा तयार होतो. हा जो पालापाचोळा आहे तो मृत झाल्यावर तो जमिनीखाली पुरला जातो, त्यातून पीठ तयार होतं. कालांतराने अनेक वर्षांनी, सर्वसाधारणपणे 1000, आणि उष्णतेमुळे आणि तापमान आणि दबाव यातील बदलांमुळे त्या पीठचं हळूहळू लिग्नाईट मध्ये रूपांतर होतं, त्या लिग्नाईटचं कोळशात रूपांतर होतं. आता कोळसा अनेक प्रकारचा असतो, उदाहरणार्थ अँथ्रासाइट, बिटमिनस, सब बिटमिनस, लिग्नाईट वगैरे वगैरे. आता आपण बघूया कोळशापासून ऊर्जा कशी निर्माण होते.
कोळसा सगळ्यात पहिले म्हणजे वीज निर्मितीसाठी वापरण्यात येतो. कंबशन नावाची प्रक्रिया आहे. ह्या कोळशापासून वीज निर्मिती होते. त्यानंतर लोखंड आणि पोलाद कारखान्यात कोळशाचं कोकिंग होतं. आपल्याला कोक ओव्हन गॅस आणि कोक या दोन गोष्टी मिळतात. हे अत्यंत युजफुल असं म्हणता येईल. हे असे आहेत यातून अनेक गोष्टी तयार होऊ शकतात. तिसरा पर्याय गॅसिफिकेशन हा पर्याय आहे. कोल पासून सिन गॅस बनवता येतो. अर्थात हे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजनचं मिश्रण आहे आणि या सिन गॅस पासून बऱ्याच गोष्टी मिळवता येतात. उदाहरणार्थ हायड्रोजन, मिथेनॉल, डिझेल इत्यादी इत्यादी. चौथा पर्याय आहे लिक्विफॅक्शन, म्हणजे कोळसा हा हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतो आणि आपल्याला मिळतं गॅसोलिन, डिझेल वगैरे वगैरे. आणि पाचवा पर्याय अर्थात कोळशापासून ब्रिकेट्स तयार करता येतात जे बांधकामात वापरता येतात. तर असे 5 पर्याय आहेत आपण कोळसा वापरण्याचे. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे अर्थात वीज निर्मिती, लोखंड आणि पोलाद, आणि आता गॅसिफिकेशनला खूप महत्व येत आहे. तर का गॅसिफिकेशन का महत्वाचं आहे? आता आपण या उजवीकडे बघितलं तर गॅसिफिकेशन म्हणजे काय हे आपल्याला कळेल. कोळसा आणि पाण्याचं मिश्रण तयार करण्यात येतं. यासोबत ऑक्सिजन या तिघांना एकत्र गॅसिफायर नावाच्या एखाद्या रिएक्टर मध्ये पाठवण्यात येतं. तापमान असतं 600 ते 800 डिग्री सेंटीग्रेड. इथून काय तयार होतं तर स्लॅग तयार होतो आणि हा जो गॅस असतो तो असतो सिन गॅस. अर्थातच हा अशुद्ध असतो आणि याचं शुद्धीकरण करावं लागतं. आता ह्या सिन गॅस पासून अनेक गोष्टी तयार करतायत. कुठल्या ते इकडे बघू आपण. कोळसा याचं गॅसिफिकेशन केलं की सिन गॅस आला. सिन गॅस पासून आपल्याला मिळतो हायड्रोजन. हायड्रोजन पासून आपण अमोनिया आणि युरिया बनवू शकतो. सिन गॅस पासून आपण मिथेनॉल तयार करू शकतो आणि मिथेनॉल पासून अनेक गोष्टी तयार करता येतात. उदाहरणार्थ एस्टर्स, इथर्स, ऍसिटिक ऍसिड वगैरे वगैरे. सिन गॅस पासून अर्थात वीज निर्मिती होते. सिन गॅस पासून आपण गॅसोलिन आणि डिझेल सुद्धा बनवू शकतो. एक लक्षात घ्या, जे गॅसोलिन आणि डिझेल, पेट्रोल, डिझेल वगैरे वगैरे जे आपल्याला तेलापासून मिळतं तेच आपल्याला गॅस पासून पण मिळू शकतं आणि कोळशापासून पण मिळू शकतं. तर असं हे चित्र आहे. तर आता कोणी म्हणेल की वा किती छान, सगळं छान चाललेलं आहे. प्रश्न असा आहे की आपल्याला तेल आणि वायू हे आपल्या देशात नाहीये, ते आपल्याला आयात करावे लागतात आणि आपण इतर देशांवर अवलंबून आहोत आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या इतर ऑप्शन्सचा विचार करायला हवा. आता इथे आपण बघतोय US ऊर्जा माहिती प्रशासन यांनी 2019 मध्ये ही माहिती दिलेली. आता डाव्या बाजूला आपल्याला दिसतंय ऊर्जा स्रोताद्वारे जागतिक प्राथमिक ऊर्जा वापर. आपण इथे बघतोय 2020, इथे उभी रेषा आहे. ह्याच्या अगोदर जो होता तो इतिहास होता आणि ह्याच्या पुढे आहेत ते अंदाज आहेत. आजच्या घडीला आपण बघूया काय होतंय. 2020 अथवा 2019च्या सुमारास काय चित्र होतं तर अर्थात पेट्रोलियम म्हणजे क्रूड ऑइल, खनिज तेलाला पुष्कळ मागणी होती. भविष्यात काय होणार आहे, ती मागणी वाढत जाणार आहे. दुसरा पर्याय नैसर्गिक वायू, मागणी वाढत जाणार आहे. नैसर्गिक वायूची मागणी जास्त होणार आहे कारण तो कमी प्रदूषण करतो तेलाच्या तुलनेत. तिसरा पर्याय कोळसा. कोळसात किंचित वाढ होणार आहे पण तरी सुद्धा कोळसा हा महत्वाचा राहणार आहे. 2050 सालची ही गोष्ट आहे. आता न्यूक्लिअर एनर्जी आपण पाहिलं, अणु ऊर्जा, तर ती हळूहळू हळूहळू का होईना वाढत जाते आणि न्यूक्लिअर एनर्जी सुद्धा महत्वाची होणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे रिन्युएबल्स, अक्षय ऊर्जा. आपण बघतोय की ती झपाट्याने वाढ होते. 2050 साली रिन्युएबल्सचा दबदबा होणार आहे. आता उजवीकडे आपण पाहिलं तर ऊर्जा संबंधित कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन आपण बघतोय. 2020 ची ही गोष्ट आहे. म्हणजे कोळशापासून किती कार्बन डायऑक्साईड आलं, तेलापासून किती आलं आणि वायूपासून किती आलं. तर सर्वसाधारणपणे आपण बेरीज केली 2019 सालची तर ते 35 बिलियन मेट्रिक टन इतकं होतं. याशिवाय इतर गोष्टीतून सुद्धा कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं. सर्वसाधारणपणे एका वर्षात कारखाने किंवा डिझेल, पेट्रोल इत्यादी जाळल्याने आणि अनेक गोष्टींमुळे 45 बिलियन मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड दरवर्षी हवेत सोडण्यात येतं आणि त्यामुळेच जे काही ग्लोबल वॉर्मिंग जे म्हणतात ते होतं. तर हे चित्र आता बदललं पाहिजे. तर आता काय काय पर्याय आहेत आपल्याकडे तर बघूया.
आता 2019 मध्ये इंधन ज्वलनातून ऊर्जा संबंधित कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कोणत्या देशांनी किती केलं याची ही माहिती आहे. चीनने 30% केलेलं आहे, अमेरिकेने 15% केलेलं आहे, युरोपने 13% केलेलं आहे, इतर देशांनी मिळून 35% केलेलं आहे आणि भारताचा वाटा आहे 7%. आपण वेळोवेळी ऐकतो सगळे जागतिक करार होतात, नेते मंडळी भेटतात आणि ते ठरवतात की आता काय करता येईल पुढे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्यासाठी. भारताचा वाटा हा 7% आहे बरं का. तर याचा असा अर्थ आहे का की आता रिन्युएबल्सच्या मागे लागावं, नुसत्या अक्षय ऊर्जाच्या मागे लागावं आपण? तर नाही, मुळीच नाही. आपल्या देशात कोळसा पुष्कळ आहे, आपण कोळशाचा विचार करायला हरकत नाही, पण तुलनेने कोळशामुळे प्रदूषण जास्त होतं म्हणून कोळशाला डर्टी कोल असं म्हणतात. आज क्लीन कोल टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत. आता ह्याची उदाहरणं कुठली? फ्लू गॅस डिसल्फरायझेशन, कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज आणि सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन. आता मी एक उदाहरण देतो वीज निर्मितीचं. बॉयलरमध्ये आपण कोळसा जाळतो, त्यानंतर जो गॅस येतो त्याच्यातून आपण नायट्रोजन ऑक्साईड काढू शकतो. कसे ते इथे दाखवले, सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन. थोडक्यात करायचं काय तर त्या नायट्रोजन ऑक्साईडची रिॲक्शन अमोनिया सोबत करायची, म्हणजे आपल्याला नायट्रोजन वायू मिळतो. नायट्रोजनने काहीही वाईट होत नाही. तर अशा रीतीने नॉक्स आपण घालवू शकतो. त्यात जी ऍश तयार होते ती ऍश आपण काढू शकतो. मग फ्लू गॅस डिसल्फरायझेशन नावाची प्रक्रिया करू शकतो. यात काय होतं, SO2, SO3 जे गॅसेस असतात हे जे वायू आहेत त्यामुळे ऍसिड रेल अर्थात आम्ल पाऊस होऊ शकतो. तर फ्लू गॅस डिसल्फरायझेशन पद्धतीने आपण हे काढून घेऊ शकतो. आणि पुढे हे जे दाखवण्यात आलंय ते आहे कार्बन कॅप्चर. कार्बन डायऑक्साईड कॅप्चर अर्थात कार्बन डायऑक्साईडला वेगळं कसं करता येईल. तर पुन्हा एकदा बघा, नॉक्स, ऍश, सॉक्स आणि कार्बन डायऑक्साईड हे सगळं तुम्ही काढलं तर तो कोळसा डर्टी राहत नाही. ह्याला म्हणतात क्लीन कोल टेक्नॉलॉजी. आता क्लीन कोल टेक्नॉलॉजी हळूहळू खूप महत्वाच्या होणार आहेत येत्या वर्षात. त्यामुळे कोळशाचा जरूर विचार व्हावा, परंतु क्लीन कोल टेक्नॉलॉजीद्वारे. आणखी एक क्लीन कोल टेक्नॉलॉजी मी इथे दाखवतोय, IGCC अर्थात इंटिग्रेटेड गॅसिफिकेशन अँड कंबाईन्ड सायकल. मगाशी आपण जसं पाहिलं तसं हे आहे कोल गॅसिफायर. कोल गॅसिफायर पासून आपल्याला सिंग गॅस मिळतं, त्याचं शुद्धीकरण होतं आणि तो सिंग गॅस एखाद्या गॅस टर्बाईन आणि स्टीम टर्बाईनला पाठवायचा, जेणेकरून आपल्याला वीज जास्त निर्मिती करता येते, जास्त विजेची निर्मिती आपल्याला करता येते. आणि म्हणून ही एक क्लीन कोल टेक्नॉलॉजी आहे. ह्या पर्यायाचा जरूर विचार व्हावा. अजून एक मी तुम्हाला सांगतो, नॅचरल गॅस ह्याला समजा आपण थंडगार केलं आणि उणे 160 डिग्री पर्यंत आपण त्याला थंड केलं तर ते द्रव रूपात तयार होतं. आता मग तेवढ्याच एखाद्या भांड्यात आपण 600 पट अधिक नॅचरल गॅसचा साठा करू शकतो. LNG ह्याला म्हणतात, लिक्विफाईड नॅचरल गॅस. आता हा तुलनेने अधिक शुद्ध असतो आणि ह्याची मागणी झपाट्याने वाढते. उदाहरणार्थ जपान, साऊथ कोरिया यांची संबंध अर्थव्यवस्था LNG वर चालते. भारतात सुद्धा LNG ची आता प्रचंड मागणी आहे आणि LNG चा खूप वापर भविष्यात व्हावा. आता आपण इतर पर्यायांकडे जाऊ. यातला पहिला पर्याय आहे हायड्रोजन. तर हायड्रोजनची कथा अशी आहे की हायड्रोजन जो काही तयार करण्यात येतो त्यापैकी 51% हायड्रोजन हा अमोनिया निर्मितीसाठी वापरण्यात येतो. का तर अमोनिया हे अतिशय उत्तम खत आहे. या अमोनियाचं युरियामध्ये रूपांतर होतं आणि युरिया हे अतिशय महत्वाचं खत आहे. साधारण 31% हायड्रोजन रिफायनरीत वापरण्यात येतो, 10% मिथेनॉल साठी वापरण्यात येतो आणि इतर गरजा आहेत जिथे हायड्रोजन वापरण्यात येतो. आपण जर का पाहिलं, इतिहास पाहिला तर आजच्या घडीला अमोनियाची मागणी वाढतेय, रिफायनरीत हायड्रोजनची मागणी वाढतेय, मिथेनॉलची मागणी वाढतेय. थोडक्यात काय तर हायड्रोजनला प्रचंड मागणी आहे. हायड्रोजन हा महाग आहे. आता हायड्रोजनला इतकं महत्व का तर हायड्रोजन हे एक उत्तम इंधन आहे. हायड्रोजनची कॅलॉरिफिक व्हॅल्यू ही उच्चतम आहे आणि हायड्रोजन आपण जाळला तर कार्बन डायऑक्साईडचं प्रदूषण, हायड्रोजन जाळला तर होतं ते फक्त पाणी आणि म्हणून हायड्रोजनला क्लीन फ्युएल असं म्हणतात. आता ह्या बाजूला मी म्हटलंय क्षेत्रानुसार जागतिक हायड्रोजन बाजारपेठ. साधारण 40%
हायड्रोजन हा अमेरिकेत वापरण्यात येतो. 21% मागणी युरोपात आहे. आपण आहोत इथे एशिया पॅसिफिक मध्ये, जिथे 15% हायड्रोजनची मागणी आहे. तर तुम्ही बघाल की हायड्रोजनला सर्वत्र मागणी आहे आणि हायड्रोजन अतिशय महत्वाचा होत चाललाय. आता वेगवेगळ्या प्रदेशात हायड्रोजनची काय किंमत आहे ते आपण पाहूया. सर्वप्रथम अमेरिकेत हायड्रोजनची काय किंमत आहे, कुठल्या किंमतीत विकला जातो, तर सरासरी $3 प्रति किलोग्राम हायड्रोजन असा हायड्रोजन विकण्यात येतो अमेरिकेत. युरोप, पश्चिम युरोपात आपण बघितलं तर तीच किंमत $2.5 प्रति किलोग्राम आहे. उत्तर युरोपात ती किंमत वाढते, $3.4 प्रति किलोग्राम. आता भारतात काय स्थिती आहे, तर भारतात कमी आहे, 1.8 सरासरी आपण धरू. म्हणजे भारतात हायड्रोजनची जी किंमत आहे आपल्याला $1.8 एका किलोग्राम हायड्रोजनसाठी मोजावे लागते. थोडक्यात सांगायचं असं की हायड्रोजन सगळीकडे वापरण्यात येतो, हायड्रोजनला प्रचंड मागणी आहे आणि तुम्ही ज्या प्रमाणात हायड्रोजन बनवाल त्यावर आधारित त्याची किंमत किंवा सेलिंग प्राइस असते. आता हे काही अंदाज आहेत. वर्ष 2050 मध्ये हायड्रोजन उत्पादनाच्या स्रोतांचा अंदाज. आता मी तुम्हाला आजची परिस्थिती काय आहे ते सांगतो. आज जो काही हायड्रोजन बनतो त्यापैकी 48% हायड्रोजन हा नैसर्गिक वायूतून बनतो. साधारण 25 ते 30% हायड्रोजन हा कोळशापासून बनतो. 6% हायड्रोजन हा पाण्यापासून बनतो आणि जो काही इतर हायड्रोजन आहे तो तेलापासून बनतो. आता तुम्ही 2050 बघाल तर आज जे 48 आहे ते 2050 मध्ये त्याचा वाटा नैसर्गिक वायूचा 37% असणार आहे. कोळशाचा आज जो वाटा 30% आहे तो थोडा कमी होऊन 22% होणार. आणि आज इलेक्ट्रॉलिसिस वाटा 6% आहे, तो 22% होणार आहे. थोडक्यात भविष्यात आपण त्या दिशेला चाललोय की सगळं हायड्रोजन हळूहळू का होईना पाण्यापासून तयार होईल. तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत बायोमास हा उत्तम पर्याय आहे आणि अर्थात हे जे पारंपरिक पर्याय आहेत त्यांचा सुद्धा विचार व्हावा, पण ते अधिक उपयुक्तपणे कसे वापरता येतील यावर जोर द्यावा. आता हायड्रोजन कसा तयार करण्यात येतो, तर हायड्रोजन पाण्यापासून तयार होतो, वॉटर स्प्लिटिंग असं म्हणतात. आता पाण्यापासून तयार करताना त्याला ऊर्जा लागते. ती ऊर्जा कशी येते, तर ती न्यूक्लिअर एनर्जीतून येऊ शकते, ती अक्षय ऊर्जा असू शकते, बरोबर. आपण हायड्रोजन बायोमास पासून सुद्धा तयार करू शकतो. आपण हायड्रोजन जीवाश्मांपासून सुद्धा तयार करू शकतो. आता ह्या हायड्रोजनचं पुढे होतं काय, तर हा हायड्रोजन कारखान्यात वापरला जातो. उदाहरणार्थ रासायनिक कारखाने, मेटल्स साठी वापरण्यात येतो. अमोनिया, जसं मी मगाशी दाखवलं, बायोफ्युल तयार करण्यासाठी जैव इंधने. हायड्रोजनवर गाड्या चालतात, बसेस चालतात, विमानं चालू शकतात. फार्मसी मध्ये हायड्रोजनचा उपयोग आहे आणि अर्थात वीज निर्मिती. तर असा हा हायड्रोजन आहे अष्टपैलू आणि हा अनेक गोष्टींपासून तयार होतो. उदाहरणार्थ जीवाश्म, पाणी आणि बायोमास. आता आपण बघूया जीवाश्मापासून हायड्रोजन कसा तयार करण्यात येतो. तर 3 पर्याय आहेत. एक आहे रिफॉर्मिंग, दुसरा आहे पायरोलिसिस आणि तिसरा आहे गॅसिफिकेशन. तर हे काही सगळेच बाजारात वापरतात असं नाही. सगळ्यात महत्वाचं मी म्हटलं 48% हायड्रोजन हा आजच्या घडीला स्टीम रिफॉर्मिंग, नॅफ्था किंवा नैसर्गिक वायूपासून तयार होतो. ही पद्धत सगळीकडे सर्वाधिक वापरण्यात येते. याशिवाय कोळशापासून सुद्धा हायड्रोजन होतो. जसं म्हटलं 25 ते 30% हायड्रोजन आज कोल गॅसिफिकेशन या पद्धतीने तयार होतो. दोन्ही प्रक्रिया बाजारात उपलब्ध आहेत. हे चित्र मी दाखवलंय. स्टीम मिथेन रिफॉर्मिंग द्वारे हायड्रोजनचे उत्पादन 48% हायड्रोजन या पद्धतीने बनते. कसा, तर एक रिफॉर्मर असतो, साधारण 900 डिग्री असतं तापमान, नॅचरल गॅस आणि स्टील यांना ह्या रिफॉर्मर मध्ये पाठवण्यात येतं. निकेल उत्प्रेरक वापरण्यात येतो. सेम गॅस जो तयार होतो त्यापासून पुढे वॉटर गॅस शिफ्ट ही प्रक्रिया होते आणि पुढे प्रेशर स्विंग ऍब्झॉर्प्शनने आपल्याला 99.99% हायड्रोजन मिळू शकतो. तर ही जी पद्धत आहे ती सगळीकडे वापरण्यात येते. आपण पुढे जाऊया. पाण्यापासून हायड्रोजन कसं बनतं, तर 4 पर्याय आहेत. इलेक्ट्रॉलिसिस, थर्मोलिसिस, फोटो इलेक्ट्रॉलिसिस आणि बायोफोटोलिसिस. पण ह्यापैकी कमर्शियल ज्याला आपण म्हणू
ते जे तंत्रज्ञान आहे ते आहे इलेक्ट्रॉलिसिस म्हणजे वॉटर स्प्लिटिंग. काय होतं तर पाण्याचं आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये रूपांतर करतो. आता ही पद्धत अतिशय छान आहे. प्रश्न असाच आहे की त्याची एफिशियन्सी आपण वाढवू शकतो का, त्या हायड्रोजन आपण किंमत कमी करू शकतो. अशा रीतीने जो हायड्रोजन बनवण्यात येतो तो नैसर्गिक वायूपासून जे हायड्रोजन मिळतं त्यापेक्षा तिप्पट महाग असतो आणि हा मुख्य मुद्दा आहे. आणि त्यामुळे आजच्या घडीला केवळ 6% हायड्रोजन पाण्यापासून बनतं. ज्या दिवशी ह्या प्रक्रियेत सुधारणा 30 ते 40 वर्षात, तेव्हा जास्तीत जास्त हायड्रोजन पाण्यापासून बनवण्यात येईल. प्रश्न असा आहे तोपर्यंत काय करायचं, तर तोपर्यंत बायोमास हा उत्तम पर्याय आहे. या इथे आपण बघतोय पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन वॉटर इलेक्ट्रॉलिसिस द्वारे हायड्रोजनचे उत्पादन. तर आता हायड्रोजन हा एखाद्या इलेक्ट्रोलायझर मध्ये तयार करण्यात येतो. पाण्याचं स्प्लिटिंग होतं, याला आपण म्हणतो पाण्याचं रूपांतरण हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये होतं. हे कशात होतं तर एखाद्या इथे बघा वीज लागते आणि पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपल्याला तयार करायचं. आता इथे बायोमासचे मी पर्याय दाखवतोय. पायरोलिसिस, गॅसिफिकेशन आणि रिफॉर्मिंग हे 3 पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. बायोमास गॅसिफिकेशन हा सर्वाधिक वापरण्यात येऊ शकतो. आता बायोमास गॅसिफिकेशन पासून आपण बघतोय हायड्रोजन मिळतं. तेच हायड्रोजन आपल्याला पायरोलिसिस आणि स्टीम रिफॉर्मिंग पद्धतीने सुद्धा मिळू शकतं. आता पायरोलिसिस साठी मी हे चित्र दाखवतोय. तर बायोमास वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण लिग्नोसेल्युलोसिक बायोमास म्हटलं म्हणजे पालापाचोळा उदाहरणार्थ किंवा लाकूड, तर त्यापासून आपल्याला फास्ट पायरोलिसिस पद्धतीने बायो ऑइल मिळतं. तर हे बायो ऑइल सुद्धा खनिज तेलासारखंच चिकट असतं. हे तसंच्या तसं आपल्याला वापरता येत नाही. बायो ऑइल शिवाय आपल्याला गॅस आणि बायोचार मिळतो. हा एक उत्तम शोषक आहे बायोचार. गॅसचं रूपांतरण आपल्याला सिन गॅस अथवा हायड्रोजन मध्ये करता येतं आणि या बायो ऑइलचं रूपांतरण स्टीम रिफॉर्मिंगने आपल्याला हायड्रोजन मध्ये करता येतं. आता मी इथे एक चित्र दाखवलंय. जीवाश्म म्हणजे राखाडी रंग आणि अक्षय म्हणजे हिरव्या रंगाचं. तर हिरव्या संसाधनांच्या संदर्भात हायड्रोजन उत्पादन तंत्रज्ञानाचे वर्गीकरण असं आहे. हायड्रोजनला कुठलाही रंग नाही, पण हायड्रोजन आपण ज्या पद्धतीने तयार करतो त्यानुसार सध्या हायड्रोजनला रंग देण्यात येतो. तर इथे 2 रंग दाखवले. एक आहे राखाडी ग्रे कलर आणि दुसरा आहे हिरवा ग्रीन. तर वर आपण पाहिलं तर हे आहे जीवाश्म. जीवाश्मांपासून जो हायड्रोजन बनतो त्याला राखाडी हायड्रोजन असं म्हणतात. ह्या उलट पाणी आणि बायोमास यांना आपण रिन्युएबल असं म्हणू शकतो, विशेषतः बायोमास. आणि आपण बघतोय की ह्यापासून जो हायड्रोजन मिळतो त्याला हिरवा हायड्रोजन किंवा हरित हायड्रोजन असं म्हणतात. आपण 2 दिवसांपूर्वी बातमी ऐकली असेल, भारत सरकारने हरित हायड्रोजनसाठी अनेक कोटींची गुंतवणूक केलेली आहे आणि आपल्याला जगात ग्रीन हायड्रोजन असा हा प्लान आहे. आता हायड्रोजनचे 2च नाही, हायड्रोजनचे अनेक. मी इथे 4 रंग दाखवले. पहिला म्हणजे ग्रे अर्थात राखाडी. ग्रे म्हणजे काय तर जीवाश्मांपासून जो होतो तो उदाहरणार्थ नैसर्गिक वायूपासून बनतो, जो आजच्या घडीला 48% आहे. दुर्दैवाने त्यातून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जास्त होतं. या उलट आहे ब्लू निळा हायड्रोजन. तोच कार्बन डायऑक्साईड समजा आपण रोखला हवेत जाण्यापासून, त्याला वेगळं केलं तर तोच हायड्रोजन त्याला निळा हायड्रोजन असं म्हणतात. तिसरा आहे टर्कवाईज, मराठीत त्याला नीलमणी असं म्हणू. तर हा टर्कवाईज हायड्रोजन म्हणजे काय तर ह्या नॅचरल गॅस पासून हायड्रोजन आणि त्या प्रक्रियेतून जो हायड्रोजन येतो त्याला टर्कवाईज हायड्रोजन असं म्हणतात. आता ह्यातला फायदा काय की ह्यात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन अजिबात होत. आणि चौथं अर्थात हरित हायड्रोजन म्हणजे पाण्याच्या स्प्लिटिंग पासून जे तयार होतं त्यात निश्चितच कार्बन नाही आणि म्हणून आज सगळ्यात जास्त मागणी ही हरित हायड्रोजनला आहे. अर्थात इतर हायड्रोजनचा सुद्धा
विचार करण्यात यावा. ब्लू हायड्रोजन हे काही वाईट नाही, टर्कवाईज हायड्रोजन हे काही वाईट नाही. ग्रे हायड्रोजन CO2 उत्सर्जन आपण कमी केलं तर तोच ब्लू होऊ शकतो. आता हे जे मी बोललो ते मी एका चित्राद्वारे दाखवले. सगळ्यात पहिले आहे हा राखाडी कलरचा हायड्रोजन. हा कसा बनतो तर हा नैसर्गिक वायूपासून बनतो, रिफॉर्मिंग पद्धतीने तो बनतो. आता प्रश्न असा आहे की कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडण्यात येतो. समजा तोच कार्बन डायऑक्साईड आपण पकडला, त्याला वेगळं केलं आणि त्याचा योग्य वापर केला तर हा जो हायड्रोजन बनतो तो निळा हायड्रोजन असं त्याला संबोधतात. कोळशापासून जे आहे गॅसिफिकेशनने जो हायड्रोजन बनतो त्याला तपकिरी हायड्रोजन अथवा ब्राऊन हायड्रोजन असं म्हणतात. आता जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो, समजा त्याला आपण पुन्हा एकदा वेगळं केलं आणि त्याचा योग्य वापर केला तर तो हायड्रोजन तपकिरीपासून निळा होतो. टर्कवाईज, इथे बघा कार्बन आणि हायड्रोजन तयार होत नाही. टर्कवाईज हायड्रोजन सुद्धा पद्धत आहे, पण त्यावर अजून काम व्हायचं आहे. आणि ही हरित हायड्रोजन आहे, पाण्याला आपण तोडतोय हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये, आणि ही जी ती आपण उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यातून मिळवू शकतो. विविध प्रकार आहेत आणि तुम्ही बद्दल बरंच ऐकत असाल आणि पुढील दिवस पुढील वर्ष ही हायड्रोजनची आहेत एवढं निश्चित. आता हे एक उदाहरण घ्या. मगाशी मी तुम्हाला रिफॉर्मिंग पासून आज जे 48% हायड्रोजन असं होतं ते दाखवलं. आता नैसर्गिक वायू काही वाईट नाही. तुम्ही समजा प्रदूषणाची योग्य काळजी घेतली तर तुम्ही नैसर्गिक वायू सुद्धा वापरू शकता. आता एक उदाहरणार्थ केंद्रित सौर ऊर्जा, कॉन्सन्ट्रेटेड सोलार थर्मल एनर्जी, यातून जी उष्णता मिळू शकतो, 900 डिग्री तापमान आपल्याला हवंय ते आपल्याला सूर्यापासून मिळू शकतं. ह्याशिवाय जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्याला आपण योग्य पद्धतीने वेगळं केलं, त्याचं एक हायड्रोजन हा सुद्धा क्लीन हायड्रोजन होऊ शकतो. आता मी हे दाखवलंय चित्र, हे आहे हायड्रोजन अर्थव्यवस्थेचं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आइसलँड नावाचा छोटासा हायड्रोकार्बन अर्थव्यवस्थेपासून हायड्रोजन अर्थव्यवस्थेला गेलाय. सिंगापूरची सुद्धा तशीच परिस्थिती आहे. आता हायड्रोजन अर्थव्यवस्था म्हणजे काय तर आपल्याला जिथे जिथे ऊर्जा लागते ती ऊर्जा हायड्रोजनने पुरवणे, ह्या दृष्टीला हायड्रोजन अर्थव्यवस्था असं म्हणतात. कसं ते आपण बघूया. नैसर्गिक वायूची ही विहीर आहे, यातून नैसर्गिक वायू बाहेर आला, त्यातून वीज निर्मिती झाली, कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन झालं, ते आपण पुन्हा एकदा खाली पाठवलं जेणेकरून आपल्याला आणखी नैसर्गिक वायू मिळू शकेल. ह्या गोष्टीला एनहान्स्ड गॅस रिकव्हरी असं म्हणतात. तोच नैसर्गिक वायू आपण हायड्रोजन तयार करण्यासाठी बनवला, पुन्हा एकदा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाची आपण योग्य काळजी घेतली आणि तो हायड्रोजन आपण फ्युएल सेल मध्ये पाठवला जेणेकरून आपल्याला वीज निर्मिती होईल. तो हायड्रोजन आपण टर्बाईनला पाठवला, आणखी वीज निर्मिती होईल. तो हायड्रोजन आपण विमान चालवायला घेतला, गाड्या चालवायला घेतला. तो हायड्रोजन आपण कारखान्यात पाठवला, त्या हायड्रोजन पासून वीज निर्मिती केली. आपली घरं, आपले ऑफिसेस, आपल्या शाळा, विद्यापीठ इथे वीज निर्मिती करता येते. तर अशी ही पद्धत आहे. ही अतिशय छान अशी ही दृष्टी आहे. फक्त प्रश्न असा आहे की तो हायड्रोजन कुठून मिळवायचा आणि दुसरं त्यासाठी योग्य इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार व्हायचं. ह्या दोन अडचणी आहेत, नाहीतर हायड्रोजन अर्थव्यवस्था ही लाख मोलाची आहे. हळूहळू सगळे देश ह्या दिशेने जातील, कारण कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन ह्यातून होणार नाही. आणखीन एक पर्याय आहे मिथेनॉलचा. आता डावीकडे मी दाखवलंय नैसर्गिक कार्बन चक्र. आपण सगळे शाळेत शिकतो कार्बन सायकल किंवा नैसर्गिक कार्बन चक्र. काय आहे हे चक्र तर हवेत कार्बन डायऑक्साईड असतं. पूर्वी ते 200 ppm असायचं, 0.02%. आज ते 420 ppm आहे, म्हणजे दुप्पट पेक्षा जास्त. तर काय होतं तर हवेत कार्बन डायऑक्साईड असतं, सूर्यप्रकाश आहे आणि त्यामुळे झाडं वाढतात. फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया आहे. ती झाडं गेल्यावर त्याचं जीवाश्मात रूपांतर होतं. आता प्राणी हे झाड खातात आणि प्राणी गेल्यावर त्यांचं सुद्धा जीवाश्मात रूपांतर होतं. याशिवाय हे जेव्हा जगतात तेव्हा आपल्यासारखेच कार्बन डायऑक्साईड श्वसनाद्वारे सोडत असतात. आता काय होतं, त्या काळी इतके कारखाने नव्हते आणि त्यामुळे जे काही कार्बन डायऑक्साईड व्हायचं तयार ते हवेत सोडलं जायचं, परंतु
तो एक प्रकारचा बॅलन्स असायचा, एक संयम असायचा, ह्या ह्याच्यात समतोल असायचा. आता आपण इकडे बघतोय की आजच्या घडीला ते शक्य नाही, कारण औद्योगिक रिव्होल्युशन, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो, औद्योगिक क्रांती झालेली आहे. आणि त्यामुळे झालंय काय की हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पुष्कळ वाढलंय, 420 ppm इतकं जास्त झालंय ते आज. तर आता मानवनिर्मित कार्बन चक्र वापरण्याची वेळ आलेली आहे. ती कशी ते आपण बघूया. कार्बन डायऑक्साईड हवेतून वेगळं करायचं, अथवा कारखान्यातून जो औद्योगिक वायू येतो त्यातून कार्बन डायऑक्साईड वेगळा करायचा. ही पहिली पद्धत आहे डायरेक्ट एअर कॅप्चर. ही दुसरी पद्धत आहे पोस्ट कंबशन कार्बन कॅप्चर. आता हा कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळाला, हा शुद्ध कार्बन डायऑक्साईड आहे, 100% शुद्ध. आता हा आपण जमिनीखाली साठा याचा करू शकतो, समुद्रात साठा करू शकतो. आपल्याकडे पाणी आहे, पाण्याचं इलेक्ट्रॉलिसिस केल्याने आपल्याला हायड्रोजन मिळते. आता ही जी ऊर्जा लागेल ती सौर ऊर्जा अथवा पवन ऊर्जेतून आपण घेऊ शकतो. इतर पर्याय म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिसिटी, जिओथर्मल वगैरे वगैरे. आता इथून हायड्रोजन मिळालं, इथून कार्बन डायऑक्साईड मिळालं. या दोघांचं रूपांतर आपल्याला मिथेनॉल आणि डायमिथाइल इथर मध्ये करता येतं. एखादा उत्प्रेरक घ्यावा किंवा इलेक्ट्रोकॅटलिसिस करावं. आता हे मिथेनॉल ह्या सगळ्या ऊर्जेच्या आपल्या गरजा भागवेल. मिथेनॉल हे एक उत्तम इंधन आहे. स्पोर्ट्स कार्स मध्ये मिथेनॉल हे इंधन म्हणून वापरण्यात येतं. आता हे मिथेनॉल कारखान्यात जाऊ शकतं, या मिथेनॉलवर आपल्या गाड्या चालू शकतात, या मिथेनॉलमुळे वीज निर्मिती होऊ शकते. थोडक्यात आपल्या सगळ्या ज्या गरजा आहेत ऊर्जेच्या त्या मिथेनॉलने भागवणे, या दृष्टीचा आपण विचार करता आपल्याला आला पाहिजे. आता होतं काय, मिथेनॉल हे द्रव आहे, हायड्रोजन हा वायू आहे. तुलनेनं मिथेनॉलची ने-आण करणं सोपं आहे हायड्रोजनपेक्षा. मिथेनॉलचं इन्फ्रास्ट्रक्चर काही तितकं महाग नाही. ह्या उलट हायड्रोजनचं आपल्याला नव्याने इन्फ्रास्ट्रक्चर करायचं म्हटलं तर ते कठीण आहे. आजच्या घडीला आपण हायड्रोकार्बन इकॉनॉमीत जगतो, उदाहरणार्थ पेट्रोल आणि डिझेल. तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळीकडे आहे, पायाभूत सुविधा आहेत. तेच चित्र हायड्रोजनला तयार करायचं तर त्यासाठी खूप मोठी गुंतवणूक लागेल, आणि हीच हायड्रोजन वापरण्यात सगळ्यात मोठी अडचण आहे. मिथेनॉल हा एक उत्तम हायड्रोजन कॅरियर आहे. मिथेनॉल द्रव रूपात आपल्याला कुठेही नेता येतो, आणि म्हणून मिथेनॉलचा विचार व्हावा. प्राध्यापक जॉर्ज ओलांनी मिथेनॉल अर्थव्यवस्था ही कल्पना मांडली, आणि यासाठी त्यांना 1996चं रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. हीच मिथेनॉल अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर पुन्हा एकदा मी तेच सांगू इच्छितो की हवेतील कार्बन डायऑक्साईड अथवा औद्योगिक वायूतील कार्बन डायऑक्साईड वेगळा करणे, त्याचा साठा करणे अथवा त्याचा योग्य वापर करणे. आता हा कार्बन डायऑक्साईड आपल्याकडे आहे. पाण्यापासून आपल्याला हायड्रोजन मिळू शकतं. सौर ऊर्जा असो, पवन ऊर्जा असो, जलविद्युत ऊर्जा असो, जिओथर्मल असो, तर CO2 आणि हायड्रोजन मिळून आपल्याला मिळतो मिथेनॉल आणि डायमिथाइल इथर. तर हे उत्तम इंधन आहेत, आणि ह्यापासून आपण कारखान्यात पाठवू शकतो अधिक रसायनांसाठी. हे आपण गाड्या चालवू शकतो, ह्यावर वीज निर्मिती होऊ शकते, आणि ते जाळल्याने जे कार्बन डायऑक्साईड तयार होतं ते झाड शोषून घेतात. याशिवाय पोस्ट कंबशन कॅप्चर आणि डायरेक्ट एअर कॅप्चर या दोन पद्धती आहेत. थोडक्यात त्यांचं म्हणणं असं होतं की हवेपासून मिथेनॉल तयार करू शकतो. कसा, तर हवेत कार्बन डायऑक्साईड आहे आणि हवेत मॉइश्चर आहे. तर हे जे पाणी आहे हवेतलं, त्यातून हायड्रोजन आपण वेगळं करू शकतो, आणि हवेतलं कार्बन डायऑक्साईड या दोघांचं आपण रिॲक्शन केली तर आपल्याला मिथेनॉल मिळू शकतो. तर अशी ही कल्पना आहे. ह्याचा सुद्धा भारत सरकार खूप विचार करत आहे, आणि ह्या दृष्टीने सुद्धा आपण पावलं उचलली पाहिजे. हा एक उत्तम पर्याय आहे. आपण 2 पर्याय आतापर्यंत पाहिले, हायड्रोजन आणि मिथेनॉल. आणखी कुठले पर्याय आहेत, तर रिन्युएबल्स, नूतनीकरणक्षम ऊर्जा संसाधने. आता ह्यात काय आहे, तर सोलार पॉवर, सौर ऊर्जा, फोटोव्होल्टाईक वीज निर्मिती होऊ शकते. सोलार थर्मल, यातून उष्णता मिळू शकते. विंड पॉवर, पवन ऊर्जा, पवनचक्की जी चालते. बायोफ्युल्स अर्थात जैव इंधने. आता बायोफ्युल्सचे अनेक प्रकार आहेत, आपण बघूया थोडक्यात पुढे काय आहे. बायो इथेनॉल, बायोगॅस, बायोडिझेल हे उत्तम पर्याय आहेत. आणि अर्थात जलविद्युत, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, जे आपल्या सगळ्यांना परिचित आहे. आता हे चित्र दाखवलंय सौर ऊर्जा चलित जग. तर हे खरंच शक्य आहे. ते कसं ते आपण बघूया. हवा आहे, हवेत कार्बन डायऑक्साईड आहे. डायरेक्ट एअर कॅप्चरने त्या कार्बन डायऑक्साईडला आपल्याला वेगळं करता येतं. आपल्याकडे पाणी आहे, पाणी सगळ्यांना लागतं. बायोमास
ची वाढ व्हायची असेल तर त्याला पाणी लागतं. पाण्यापासून आपल्याला हायड्रोजन सुद्धा मिळतं. वर आपल्याकडे सौर ऊर्जा आहे, आपल्याकडे पुष्कळ उन्ह आहेत, त्याच्यामुळे सौर ऊर्जेचा आपला काही प्रश्न नाही. अर्थात महाग आहे सध्या ती सौर ऊर्जा, पण त्या सौर ऊर्जेतून आपल्याला उष्णता मिळू शकते, त्याचा साठा होऊ शकतो, त्यापासून वीज निर्मिती होऊ शकते. आता ह्या कार्बन डायऑक्साईड या हायड्रोजन पासून आपण अनेक रसायनं आणि इंधन तयार करू शकतो आणि हेच आपण गाडी चालवण्यासाठी वापरू शकतो. तर अशा रीतीने सौर ऊर्जा चलित जगाची ही जी कल्पना आहे याचा सुद्धा विचार व्हावा. तुलनेनं रिन्युएबल्सची किंमत जास्त आहे, ती कमी कशी करता येईल ह्यावर भर दिला तर आपलं भविष्य उज्ज्वल आहे. आणखी कुठले पर्याय आहेत? समुद्राच्या पाण्यापासून ऊर्जा तयार होऊ शकते. कशी? इथे अनेक उदाहरणं दिलेली आहेत. सी वॉटर बॅटरी, रिव्हर्स इलेक्ट्रोडायलिसिस, प्रेशर रिटार्डेड ऑस्मोसिस PRO ज्याला म्हणतो, फोटो कॅटालिसिस, फोटो इलेक्ट्रोकेमिकल सेल्स, मायक्रोबियल डिसॅलायनेशन सेल्स, या सगळ्या पर्यायांचा जरूर विचार व्हावा. आज ह्या क्षेत्रात R&D सुरू आहे, भविष्यात नक्कीच या गोष्टी पुढे येतील. आणखी कुठले पर्याय आहेत? तर बायोमास हा एक उत्तम पर्याय आहे. तर आता आपला प्रवास हा जीवाश्मांपासून हळूहळू बायोमास पर्यंत चाललाय. मी म्हटलं मगाशी भविष्यात हायड्रोजन कडे सगळे आशेने पाहत आहेत, पण त्याला अजून एक 30-40 वर्ष जातील. तोपर्यंत काय करायचं? तर तोपर्यंत बायोमास वापरायचा, जीवाश्म सुद्धा वापरायचे, त्याशिवाय बायोमास सुद्धा वापरायचा. आता डावीकडे आपण बघतोय जीवाश्मांपासून कसं काय इंधन निर्मिती होते. आपण मगाशी पाहिलं क्रूड ऑइल डिस्टिलेशन, अनेक प्रक्रिया होतात आणि आपल्याला गॅसोलिन, डिझेल, LPG, केरोसिन वगैरे वगैरे मिळतं. आता हेच आपण बायोमास पासून सुद्धा मिळवू शकतो. कसं? तर हे बघा, आपल्याकडे आहे मका, आपल्याकडे आहेत गहू, आपल्याकडे आहेत जट्रोफा, करंजा इत्यादी इत्यादी. आपल्याकडे आहे फूड प्रोसेसिंग वेस्ट, आपल्याकडे आहे फॉरेस्ट्री रेसिड्यूज. ह्या सगळ्यांना बायोमास म्हणतात. याची किंमत कमी आहे तुलनेत. याच्यावरती बायो प्रोसेसिंग करून आपण ह्याच गोष्टी पुन्हा एकदा मिळवू शकतो. म्हणजे कोळसा, नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाची गरज नाही. आपण ह्याच गोष्टी बायोमासने सुद्धा तयार करू शकतो. बायोमासचे 3 प्रकार आहेत. फर्स्ट जनरेशन 1G, 2G आणि 3G. आता 1G म्हणजे काय? तर कॉर्न, बटाटा. आता 1G पासून हायड्रोलिसिस करून आपल्याला मिळतो तो स्टार्च, आणि स्टार्चचा फर्मेंटेशनने आपल्याला मिळतो तो बायो इथेनॉल. पद्धत चांगली आहे. 1990 मध्ये याला खूप मागणी होती, पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे पुरेसं अन्न नाही खाण्यासाठी, तर इंधन कसलं बनवता? मग दुसरा पर्याय कुठला? तर 2G बायोमास. आता हे म्हणजे काय? लिग्नोसेल्युलोसिक बायोमास. उदाहरणार्थ लाकूड, गव्हाच्या पेंढा किंवा तांदळाची भुसी. आता ह्याचं काय होतं? तर ह्याच्यात आपण समजा प्रक्रिया केली तर आपल्याला सेल्युलोज, लिग्निन आणि हेमिसेल्युलोज असं मिळतं. आता ह्यावर अनेक प्रक्रिया केल्या तर आपल्याला बायो इथेनॉल, बायो ब्युटेनॉल, बायो सिनगॅस, बायो चार, बायो ऑइल वगैरे अनेक गोष्टी मिळतात. ह्या उलट आता ह्यात प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला झाडं लावावी लागतात, त्यासाठी पाणी लागतं, त्यासाठी जमीन लागते. ती जमीन कुठे आहे? एवढी जमीन नाहीये, आणि त्यासाठी 4-5 वर्ष झाडं उगवण्यासाठी थांबावं लागतं. एवढं कोण थांबेल? तर तिसरा पर्याय आहे अल्गीचा, वनस्पती, ज्याला अल्गी म्हणतो आपण. तर आजकाल अल्गीचा फार विचार करण्यात येतो. मायक्रो अल्गी म्हणतात त्याला. त्या मायक्रो अल्गीत असतात लिपिड्स, आणि त्या लिपिड्स पासून बायोडिझेल बनतं. याला आपण अल्गल बायोडिझेल असं म्हणतो. तर हा पर्याय सध्या जोरात चालला आहे, कारण हे अल्गी फार पटकन वाढतात आणि ह्या अल्गी पासून जे तेल मिळतं ते ह्या बियांपासून मिळत नाही. उदाहरणार्थ करंजा, जट्रोफा इत्यादी. आणि त्यामुळे 3G बायोमास अर्थात अल्गी पासून बायोफ्युएल्सचा जरूर विचार करण्यात यावा. आता आणखी कुठले बायोफ्युएल्स किंवा जैव इंधन आहेत? तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे बायो इथेनॉल आहे. साखर कारखान्यातून आपल्याला बायो इथेनॉल मिळू शकतो. गव्हाच्या पेंडा, कॉर्न, मका ह्यातून सुद्धा मिळू शकतो, आणि तोच आपल्याला 2G बायोमास मधून सुद्धा मिळू शकतो. हे इथे जे दाखवलंय हा ओपन रेसवे पॉन्ड आहे. याच्यात अल्गी नावाची वनस्पती वाढवण्यात येते. त्या अल्गीत असतं तेल, आणि त्या तेलापासून डिझेल तयार करता येतं. हे असं हे जे तेल मिळतं त्याची प्रतिक्रिया मिथेनॉल सोबत आपण केली तर आपल्याला बायोडिझेल मिळतं. तेच तेल समजा आपण हायड्रोजन सोबत रिॲक्ट केलं तर आपल्याला हरित डिझेल मिळू शकतं.
आणि ह्या इकडे मी दाखवलाय तो बायोगॅस. बायोगॅस म्हणजे एनएरोबिक डायजेशन पद्धतीने जो तयार होतो तो असतो बायोगॅस. तर तो बायोगॅस याला प्रचंड मागणी आहे. भारतात बायोगॅस खूप जास्त तयार होतो. भविष्यात त्यालाही पुष्कळ मागणी येणार आहे. बायो सीएनजी होणार आहे आणि त्या बायो सीएनजी वर गाड्या चालतायत, भविष्यातही चालतील. बायो सीएनजी हायड्रोजन मिक्सचर्स वरती गाड्या चालतात. आता एक शेवटचा मुद्दा, आणखी काय काय करू शकतो आपण. तर तुम्हाला माहिती असेल मुंबई सारखं जे शहर आहे, रोज 12,000 टन घन कचरा तयार होतो मुंबई शहरात. ह्याचं करायचं काय, तर ह्यातला 50% कचरा हा बायोडिग्रेडेबल असतो. अर्थात त्यापासून बायोगॅस निर्मिती आणि कंपोस्टची निर्मिती होऊ शकते. तर ह्या कचऱ्यातून काय करता येईल, तर पालिका काय करते, ह्या कचऱ्यापासून आपण बायोगॅस तयार करतो, कंपोस्ट खत तयार करतो. आणखी काय करता येईल, कचऱ्यापासून इंधन तयार करण्यात येतं. RDF म्हणजे कपडा, प्लास्टिक, काही प्रकारचे प्लास्टिक, कागद, ज्या ज्या ज्वलनशील गोष्टी आहेत ज्यापासून बायोगॅस नाही तयार होऊ शकत, तर त्यापासून कचऱ्यापासून तयार केलेलं फ्युएल RDF तयार करण्यात येतं. आणि एक शेवटचा मार्ग, सरळ तो कचरा जाळून टाकायचा. त्यापासून जो गॅस तयार होतो, जी उष्णता येते, त्यापासून आपण वीज निर्मिती करायची. तर कचऱ्यापासून सुद्धा आपल्याला ऊर्जेची निर्मिती करता येऊ शकते. हे खूप महत्वाचं आहे आणि ह्याकडे सुद्धा दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. आता शेवटचा प्रश्न असा आहे की या कार्बन डायऑक्साईडचं करायचं काय. गंमत अशी आहे की हा कार्बन डायऑक्साईड इनर्ट आहे, तो अतिशय स्टेबल आहे, तो चटकन कोणाबरोबर रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. त्याचं काय करता येईल. नेचर मध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता दिल्लीच. त्यांनी ह्या 10 गोष्टी सांगितल्या काय करता येईल. तर या कार्बन डायऑक्साईड पासून अर्थात रसायनं तयार करता येतील. कुठली, मिथेनॉल, युरिया, पॉलिमर्स, कार्बॉक्सिलिक ऍसिड्स इत्यादी इत्यादी. दुसरा पर्याय, इंधन तयार करा कार्बन डायऑक्साईड पासून. पुन्हा एकदा मी मिथेनॉलचं नाव घेतोय. मिथेनॉल एक उत्तम इंधन आहे, त्यावर गाड्या चालतात. तिसरं, मायक्रोअल्गी, वनस्पती, जसं आपण मगाशी पाहिलं ओपन रेसवे पॉन्ड्स. वनस्पती वाढवा, कारण त्यांना जगायला कार्बन डायऑक्साईड लागतं खाद्य म्हणून, त्यामुळे उत्तम पर्याय आहे वनस्पती. चौथं, कॉन्क्रीट बिल्डिंग मटेरियल्स. पाचवं, एनहान्स्ड ऑइल रिकव्हरी. मगाशी जसं आपण म्हटलं एखाद्या तेलाच्या विहिरीत आपण कार्बन डायऑक्साईड एका बाजूने टाकला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला अधिक तेल, अधिक नैसर्गिक वायू मिळू शकतो. एनहान्स्ड ऑइल रिकव्हरी ही पद्धत अतिशय छान आहे कार्बन डायऑक्साईडच्या वापरासाठी. 6 नंबर, बायो एनर्जी म्हणजे बायोमास वापरा आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड जो तयार होतो तो वेगळा करा आणि त्यापासून काहीतरी चांगलं करा. वेदरिंग, झाडे लावा. फॉरेस्ट्री, सॉइल सिक्वेस्ट्रेशन म्हणजे पृथ्वीच्या खाली, जमिनीच्या खाली आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा साठा करता येईल का त्याचा विचार व्हावा. आणि बायोचार जो उत्तम शोषक आहे. तर अशा गोष्टी कार्बन डायऑक्साईड पासून करता येतील. आजच्या घडीला इतका प्रचंड कार्बन डायऑक्साईड आहे की आपल्याला माहिती नाही त्याचं काय करायचं. आपण सगळ्यांनी 2 डिग्री सेंटीग्रेड चॅलेंज ही कल्पना ऐकली असेल. जगभरातले शास्त्रज्ञ एकत्र आले, आजपासून आपण कामाला लागूया, आपण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन रोखूया, आपण सगळ्यांना जागरूक करूया. सगळ्या राष्ट्रांनी मिळून अनेक करार केले आणि 2 डिग्री सेंटीग्रेड चॅलेंज अथवा 1.5 डिग्री सेंटीग्रेड चॅलेंजच्या दृष्टीने आज पावलं सुरू आहेत. आपण बघत असाल भारतात बायोफ्युएल्सला प्रचंड महत्व आलंय. मिथेनॉल इकॉनॉमी असो, हायड्रोजन इकॉनॉमी असो, कचऱ्यापासून काहीतरी चांगलं करायची ही योजना असो, ह्या सगळ्यांना प्रचंड महत्व आलंय. रिन्युएबल्सला प्रचंड महत्व आलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चितच विचार करता येईल आपल्याला. तर शेवटी आपण काय निष्कर्ष काढले, जीवाश्म वापरणं थांबवायचं नाही. अर्थात सगळं वापरून नाही टाकायचं, पुढच्या पिढ्यांसाठी जीवाश्म ठेवायचं, परंतु ते वापरताना कार्यक्षमता कशी सुधारता येईल ते बघायचं. हायड्रोजन अर्थव्यवस्थेच्या दिशेने आपली वाटचाल गरजेची आहे. हायड्रोजन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात यावं. मिथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाचा जरूर वापर व्हावा. मिथेनॉल हे उत्तम इंधन आहे. रिन्युएबल्स, अक्षय ऊर्जा, नूतनीकरणक्षम ऊर्जा संसाधनांचा अधिक वापर करणं. बायोमास पासून इंधन निर्मिती करणे. मी जसं म्हटलं पुढील 30 वर्षात समजा आपण बायोमासवर जास्त जोर दिला तर तोपर्यंत आपण कळ सोसू शकतो
आणि हायड्रोजन पर्यंत पोचायला आपल्याला जो अवधी लागेल तो आपण बायोमास द्वारे भरून काढू शकतो. कचऱ्यातून ऊर्जा निर्मितीचा जरूर विचार व्हावा आणि शेवटी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करणे आणि कार्बन डायऑक्साईडचे रासायनिक रिसायकल करणे हा उत्तम पर्याय आहे. आणि मी इथे थांबवतो. आता आपण प्रश्नोत्तर घेऊ शकतो. धन्यवाद. हो, लोकांनी तर प्रश्न नक्कीच विचारावे. खूपच छान सादरीकरण झालं आणि मला प्रश्नापेक्षा जास्ती एक अभिप्राय द्यायचा आहे आणि मग इतरांनी पण प्रश्न विचारावे. प्राध्यापक प्रकाश वैद्यांनी खूप छान विवेचन केलं. इतका क्लिष्ट विषय आणि ते छान मराठीमध्ये समजावलं याबद्दल त्यांचं कौतुक. आणि मला असं वाटतं त्यांनी जे काही मुद्दे दिलेत त्यातलं बिटकॉइन पेक्षाही आता लवकरच हायड्रोजन, एनर्जी आणि फ्युएल्स आणि बायोमास या खऱ्या अर्थाने महत्वाच्या करन्सीज होऊ शकतात, कारण त्यातल्या काळाची गरज तशी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कॅप्चरिंग बद्दल सांगितलं. मला असं वाटतं की त्याचं त्यांनी सखोल विवेचन केलेलंच आहे. वेगवेगळे पर्याय आणि बायोमास सारखा पर्याय किंवा कार्बन डायऑक्साईड कसा आपण पाण्याशी आर्द्रतेतनं निर्माण करू शकतो, मिथेनॉलचा वापर आपण कसा करू शकतो. आज केंद्र सरकार देखील या विषयावर खूप जाणीवपूर्वक काम करत आहे, ग्रीन हायड्रोजन सारखा. मला एवढंच वाटतं की जर का निसर्गाने आपल्याला गेले अनेक युग जवळजवळ 21% अनियमित ऑक्सिजन म्हणजे टू बी प्रिसाइज 20.8% आहे, 78% नायट्रोजन आहे, तर आपण त्याचा मान राखून मनुष्य प्राण्यांनी ज्यांनी शेवटी आता प्राध्यापक वैद्यांनी सांगितलं की आपण काय करायला पाहिजे नैसर्गिकरित्या पण आणि त्याच्या वापराबद्दल हाही विचार करणे महत्वाचं आहे. आणि शेवटचं मला एवढंच सांगायचं आहे की कालच महाराष्ट्र टाइम्स मध्ये माहिती आली अधिकृत की 10 लाख लोकांच्या मागे फक्त 255 संशोधक आहेत भारतामध्ये. म्हणजे जवळजवळ प्राध्यापक वैद्यांसारखी लोक आणि मराठी विज्ञान परिषदे सारख्या काही संस्था, आपल्या सर्वांचा एकच विचार आहे, आपण जवळजवळ 0.255% एवढेच आहोत. परंतु आता काळाची गरज आहे प्राध्यापक वैद्यांनी सांगितलेल्या विषयावर आणि भावी पिढी त्यांनी जे सांगितलं त्यांच्या जगण्यासाठी आपण या मूल्यांचा आणि उपयोगाचा वापर करावा. तर खूप छान झालाय. आणि आपल्या उपस्थितांपैकी कोणाला काही प्रश्न असतील तर आपला परिचय थोडक्यात सांगावा नावानी आणि प्रश्न विचारावे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, मी सुधीर पानसे, थोडंफार सौर ऊर्जेमध्ये काम करत असतो आणि भौतिकशास्त्राचा प्राध्यापक होतो. ह्या सगळ्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या आपण पर्याय सांगितलेत त्याच्यामध्ये नेहमी चर्चा करताना कळीचा मुद्दा हा येतो की त्याच्यासाठी लागणारे जे इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याचा जो खर्च आहे तो खर्च खूप जास्त आहे. त्याच्या तुलनेमध्ये ते पेट्रोल काढून जाळणं हे नक्कीच स्वस्तातली गोष्ट आहे आणि म्हणून ते सतत त्या दिशेने जाताना अडथळे निर्माण होतात. तुम्हाला असं वाटत नाही का की खरं म्हणजे निदान कागदावर तरी चर्चा करताना, हिशेब मांडताना एक कार्बन टॅक्सेशन नावाची काहीतरी कल्पना अवलंबली पाहिजे की तुम्ही पेट्रोल जाळता तेव्हा तुम्ही पैसे किती खर्च करताय याच्या जोडीला तुम्ही पुढच्या पिढ्यांसाठी केवढं मोठं नुकसान निर्माण करताय आणि हे जर नसेल तर तुम्हाला किती त्याला भरावा लागेल. भरू नका, टॅक्स लावणार नाही कुठलंच सरकार आहे, बरोबर, पण हा इतका कार्बन टॅक्स त्याच्यामध्ये आहे अनुस्यूत आणि तो लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टींचं, कारण तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, निदान इथेनॉल आणि मेथेनॉलची इकॉनॉमी ही निश्चितपणे सहज शक्य आहे जर आपण कार्बन टॅक्सेशन ही कल्पना ही या सगळ्या चर्चेमध्ये इंट्रोड्यूस केली तर याच्यावर आपलं काय मत? जरूर सर, तुम्ही चांगला मुद्दा मांडलात. कार्बन टॅक्स किंवा कार्बन क्रेडिट ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कल्पना आता जोर धरतायत आणि निश्चितच समजा आपण कार्बन डायऑक्साईड जास्त आपण उत्सर्जन करत आहोत तर आपल्याला दंड हा झालाच पाहिजे. आणि कार्बन टॅक्स, कार्बन रेजिम, कार्बन मार्केट, कार्बन क्रेडिट या सगळ्या गोष्टी आता आलेल्या आहेत आणि भविष्यात त्याचं महत्व खूप वाढणार आहे. आणि अनेक म्हणजे कंपन्या ज्या आहेत त्या खरं तर आता कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन रोखण्यावर खरोखर काम करत आहेत. आणि अर्थात हे जे आहे ते पुरेसे नाही, आपल्याला युद्ध पातळीवर काम केलं पाहिजे आणि तरच आपण तो 1.5 डिग्री सेंटीग्रेड जो चॅलेंज आहे तो जिंकू शकतो. आणि आता असं लक्षात आलंय की जरी 1.5 डिग्री सेंटीग्रेड चॅलेंज आपण जिंकलो तरी सुद्धा
परिस्थिती बिकट आहे. म्हणजे इतकं ते कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनचा हा जो प्रश्न आहे तो इतका मोठा होत चाललाय. त्यामुळे कार्बन क्रेडिट, कार्बन टॅक्सेशन ह्या गोष्टी येणारच आहेत. आता तो काही काळ फार दूर नाही जेव्हा या गोष्टींना खूप महत्व येणार आहे. आणि त्या दृष्टीनं खरंच आपण सुद्धा आतापासूनच जागं व्हायला हवं, आपण विचार करायला हवा. अर्थात आपलं सरकार, आपले कारखाने, आपल्या कंपन्या या दृष्टीने योग्य पावलं उचलत आहेत आणि अथक प्रयत्नांची गरज आहे. थँक्यू. आणि एकच मुद्दा की तुमचं फार छान झालं भाषण. मी सुरुवातीला बोलणार होतं जायला, अतिशय सुरेख मराठीमध्ये आणि खूप माहितीपूर्ण असं व्याख्यान झालं. धन्यवाद. पानसे सरांनी सांगितल्याप्रमाणे सांगितलंय की हा कठीण विषय खूप सोप्या पद्धतीने कळल्यामुळे कदाचित लोकांना तो समजलाच आहे कम्प्लिटली, आणि त्याच्याहून जास्ती काय करायला हवंय यासाठी आता ते कृतीशील राहतील. तर मला वाटतं की खूप छान कार्यक्रम झालाय आणि मी आप्पा सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं एक समारोपाचं आणि त्यांचं स्वतःचं मत आणि विचार करा. आप्पा सर. धन्यवाद. प्रकाश वैद्यांनी 30 वर्ष पेट्रोकेमिकल कंपनीत काम करत असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी खूप जवळच्या आहेत. त्यामुळे आपलं भाषण हे त्याची पुनरावृत्ती झाल्यासारखं झालेलं आहे. एक गोष्ट खरी की आपण पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर मग पेट्रोल डिझेलचा वापर कमी होईल. तो पर्याय जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत, आता तो महाग आहे परंतु पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का हा प्रश्न आहे. त्याला सरकारला असंही करावं लागेल की पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून जर किंमत थोडी जास्त असेल तर सरकार पेट्रोल डिझेल बंद करून टाकेल. पण तो आज अजूनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही, ही खरी अडचण आहे. आणि त्याच्यासाठी अनेक प्रकारचे विरोध पण आहेत. उदाहरणार्थ अणुऊर्जेला फार मोठा विरोध आहे. त्यामुळे तो विरोधी कसा मोडून काढायचा आणि त्याच्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. मला आठवते की 1955 ते 60च्या काळामध्ये कोयनेच्या धरणाला सुद्धा प्रचंड विरोध होता. वस्तुतः त्याच्यात काही प्रदूषण नव्हतं, जलविद्युत होतं, पण काही लोकांची जमीन जाणार होती आणि त्याच्यासाठी विरोध होता. आणि मग त्याच्यासाठी धनंजयराव गाडगीळ हे झाल्यावरती आणखीन मुकुंदराव केतवस्की अशासारखी त्या भागामध्ये जाऊन त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं आणि हळूहळू करून घेतलं. तर अशा दृष्टीने समाजामधली जी जाणती माणसं आहेत त्यांनी असं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. आणि मला माहिती आहे की जवळजवळ गेले निवृत्त झाल्यापासून म्हणजे 2009 पासून 23 म्हणजे इतकी वर्ष स्वतः डॉक्टर अनिल काकोडकर हे अणुऊर्जेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करता आहेत. ही ऊर्जा ही आपल्याला सुरक्षा देणारी आहे, त्याच्यामध्ये काही प्रदूषण नाहीये, आणखीन कमी खर्चामध्ये मिळेल वगैरे. पण अशा प्रकारचं प्रबोधन आणखीनही बऱ्याच जणांनी करण्याची गरज आहे. तर हा प्रश्न लागेल. बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं आहे की भाषण हे फार चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये झालं आणि त्याच्यासाठी काही संग्रहित असल्यामुळे काही बिघडलं नाही, परंतु तुम्ही ते चांगल्या प्रकारे समजून सांगितलं याच्याबद्दल धन्यवाद. आणि पुढचं भाषण फेब्रुवारी महिन्यातल्या पहिल्या शनिवारी म्हणजे 4 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले प्राध्यापक विकास मठे यांचं होईल. त्याचं शीर्षक काय आहे भाषणाचं ते आपल्याला हळूहळू समजेल, परंतु त्यासारख्या मोठ्या त्या भाषणाला पण आपण उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. सर्व उपस्थितांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. 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 धन्यवाद.